हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 10. विभूती योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ 10मोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 10. श्लोक क्रमांक 4. बुद्धिर्ज्ञानमसम्मोहा क्षमा सत्यन्दमशमः सुखं दुःखं भवो भावो भयैचाभयमेव च. श्लोक क्रमांक 5. अहिंसा समता तुष्टिस्तपोदानै यशो यशः भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथग्विधाः. बुद्धी, ज्ञान, असमोह, क्षमा, सत्य, दमन, शमन, सुखदुःख, उत्पत्ती, लय आणि भय, अभय, तसेच अहिंसा, समता, तुष्टी, तप, दान, यश, अपयश आणि प्राणीमात्रांना होणारे निरनिराळे भावविभाव हे माझ्यापासूनच होत असतात. येथे भगवंत श्रींनी या विश्वात सर्व काही मीच आहे हे ठसविण्यासाठी अनेकविध प्रकारची यादी देऊन हे सर्व मीच आहे, हे सर्व माझ्यापासूनच होत असते असे निसंदिग्धपणे सांगितले आहे. येथे दिलेली यादी ही प्राणीमात्रांना होणारे विविध राग, भावभावना, मनाचे तरंग आहेत. यामुळे जीवाला वाटणारे सौख्य किंवा दुःख, त्याच्या जीवनात होणारा चढ किंवा उतार हा प्राणीमात्र्यांच्या देहादिंद्रियांचा खेळ आहे. परंतु तरीही हे सर्व भगवंत श्रीच आहेत. आपल्याला त्याच दिव्य चेतनेमुळे हे सर्व शक्य होत असते. त्याशिवाय हे सर्वथैव अशक्य आहे. ही सर्व त्यांचीच लीला आहे हे आपण समजून घ्यावे आणि जीवनात या भावभावनांच्या आहारी जाऊन रिपू निर्माण करू नयेत. या सर्वाचा भगवंत श्रींचा महाप्रसाद म्हणून पूर्ण समाधानाने स्वीकार करावा आणि आपले जीवन प्राप्त परिस्थितीत केवळ आनंदाने भरभरून आयुष्य प्रभुसेवेत व्यस्त करावे. येथे जी यादी दिलेली आहे ती सकारात्मक आहे. याचा अर्थच असा आहे की मूलतः आपल्यातील चेतना सकारात्मक आहे. आपण देहादी इंद्रियांच्या मनाच्या आहारी जाऊन त्याच्या विरुद्ध नकारात्मक आचरण करतो. नकारात्मक हे निराळे आचरण नाही. नकारात्मक आचरण म्हणजे सकारात्मक आचरणाचीच दुसरी बाजू किंवा सकारात्मक गोष्टीचा अभाव म्हणजे नकारात्मक आचरण. तेव्हा मूलतः सकारात्मक किंवा नकारात्मक यात एकच चेतना आहे. वस्तू दिसायला निराळ्या दिसतात परंतु त्या एकाच परमचेतनेने बद्ध आहेत. फुलांच्या माळेतील ती आकर्षक, रंगीबेरंगी, मनमोहक फुले आपल्याला चटकन दिसतात परंतु त्यांना एकत्र गुंफणारा त्यामागील बारीक धागा, दोरा दिसत नाही. विश्वात आपल्याला या विभिन्न वस्तू दिसायला दिसतात परंतु त्यांना जोडणारा तो अखंड धागा, ती दिव्य चेतना काही दिसत नाही. त्यासाठी या जड दृश्य वस्तू जगताच्या पलीकडील सूक्ष्म अदृश्य धागा, ती परमचेतना पाहायला शिकले पाहिजे. तेच सत्यज्ञान आहे. त्यासाठी मनातीत अवस्था प्राप्त करावी लागते. त्या योगे जे दर्शन होते तीच ती दिव्य चेतना भगवंत श्री आहेत. बुद्धी. पंच ज्ञानेंद्रियांना जी काही बाह्य जगताची माहिती मिळते ती माहिती मेंदू ग्रहण करतो. स्मृतीच्या आधाराने मेंदू या माहितीचे विश्लेषण करतो. त्यावर मेंदू विचार करतो. त्या विचारावर तो कृती काय करावी किंवा काय करू नये याचा निर्णयही घेतो आणि पुढील कार्यवाहीसाठी हे सर्व तो जीवात्म्याकडे त्यावरील आत्मप्रेरणेसाठी आणि त्याप्रमाणे कृती करण्यासाठी म्हणून प्रक्षेपित करतो. आता मेंदूचे हे प्रक्षेपण मधल्यामध्ये मन स्वतःकडे खेचून घेते. हा भाग निराळा, तो विषयी वेगळा आहे. हे सर्व करणारी मेंदूची शक्ती, ताकद, क्षमता म्हणजे बुद्धी. बुद्धीला प्राप्त विषयाचे अर्थार्थ विश्लेषण करण्याची ताकद असते. जीवाला योग्य किंवा अयोग्य काय आहे हे सांगण्याची क्षमता बुद्धीत असते. मेंदू जड आहे, दृश्य आहे, परंतु बुद्धी सूक्ष्म आहे, अदृश्य आहे. थोडक्यात म्हणजे बुद्धी आणि विचार. बुद्धी म्हणजे विचार, परंतु हा विचार म्हणजे दृढ आणि सकारात्मक असलेला विचार
विचाराचा अर्थच मुळी केलेल्या विचाराप्रमाणे आणि त्याप्रमाणे घेतलेल्या निर्णयाप्रमाणे प्रत्यक्ष आचरण करण्याची क्षमता. जर तसे झाले नाही तर तो अविचार, कुविचार किंवा असेच काही असून तो बुद्धीचा निर्णय नाही. कदाचित तो देहादी इंद्रियांनी घेतलेला असेल. हे त्वरित ओळखून त्याप्रमाणे आपल्यात लगेचच सुधारणा करावी. तसे न केल्यास आपल्या हातून प्रमाद घडून एक भोगमालिका सुरू होईल. ज्ञान. ज्ञान याचा अर्थच मुळे आत्मज्ञान, त्या दिव्य चैतन्याची, भगवंत श्रींची यथार्थ ओळख असा आहे. बाकी सर्व म्हणजे जड पदार्थांचे ज्ञान. हे ज्ञान नसून अज्ञान आहे. या जगतात बहुतांशी शाळा, विद्यालये, महाविद्यालये, विद्यापीठे यामधून पोटभरू ज्ञान दिले जाते. हे सर्व ज्ञान शेवटी अन्न, वस्त्र आणि निवारा या त्रयीसभोवती घुटमळणारे आहे. अन्न, वस्त्र, निवारा मिळवण्यासाठी ज्ञानाची आवश्यकता नाही. जगणे हा जीवात्म्याचा स्थायी भावच आहे. त्यासाठी बुद्धीची गरज नाही. प्रत्येक सजीव जगण्यासाठी आपोआप धडपडत असतो. तो बुद्धीशिवाय जगू शकतो. किडे, मुंग्या, कुत्री, मांजरे इत्यादी मानवाच्या दृष्टीने क्षुद्र असलेले जीवही जगतातच. आपली ही इतकी कुशाग्र बुद्धी जगण्याच्या धडपडीकरता अव्याहत वापरत बसणे आणि त्यातच आयुष्याची इतिश्री होणे हे नक्कीच बुद्धीचे काम नसून ते अज्ञानाचेच द्योतक आहे. भौतिक भोग उत्तम प्रकारे कसे उपभोगावे याची सोय आयुष्यभर करत असणे म्हणजे तो बुद्धीचा अपव्यय आहे. ते म्हणजे कुऱ्हाडीने ढेकून मारण्यासारखे आहे. अन्न, वस्त्र, निवारा उत्तम प्रकारे मिळवण्यासाठी मिळवलेले ज्ञान, पोटार्थी झालेले ज्ञान हे ज्ञान नसून तो ज्ञानाचा आभास आहे. भोगप्रवृत्ती शमवण्यासाठी केलेली ती निरर्थक धडपड आहे. भौतिक ज्ञान नसलेला जसा राहतो त्यापेक्षा भौतिक ज्ञान असलेला पैसा, धनसंपत्ती मिळवून त्याच्यापेक्षा जास्त सौख्यात, ऐशारामात राहतो इतकेच. परंतु त्याला त्याचे भोग म्हणजेच दुःख हे उपभोगावेच लागते. त्याची दुःखे ही निराळी असतात. कदाचित ती जरा सुसेह्य असतील, परंतु त्याचे क्लेश त्याला होतातच. तेव्हा भौतिक वस्तू जगताचे ज्ञान हे ज्ञान नसून तो ज्ञानाचा आभास आहे. ज्ञान म्हणजे त्या दिव्य चैतन्याची ओळख, स्वची ओळख, आत्मसाक्षात्कार. चराचर सृष्टींमध्ये सर्वत्र तीच एकमेव चेतना व्यापलेली असून ती सर्वत्र ठासून भरलेली आहे हे जाणणे. ज्ञान सूक्ष्म आहे, अज्ञान जड आहे. असमोह. आपल्याला प्रभूने ज्या परिस्थितीत ठेवले आहे त्या प्राप्त परिस्थितीत प्रभूचा आपल्याला हा असाच जगण्याचा आदेश आहे हे जाणून अत्यावश्यक वस्तू जगताचा उपभोग घेऊन मोठ्या आनंदाने त्या प्रभूची सेवा अव्याहत करत आपले प्राप्त जीवन जगणे म्हणजे असमोह. या व्यतिरिक्त इतर काही करणे म्हणजे मोह होय. आपल्या हातून होत असलेले बहुतांशी प्रमाद हे संमोहावस्थेत होत असतात. जागेपणी कोणीही खून करणार नाही. त्यासाठी बुद्धिभ्रंश व्हावा लागतो. त्यासाठी कैफ चढावा लागतो. मूर्खपणा करायला मूर्छावस्था असावी लागते. त्यासाठी बेभान व्हावे लागते. मोह जड आहे, असमोह सूक्ष्म आहे. कर्म सतत जागृतावस्थेत करावे. आपण काय काय करत आहोत हे सजग राहून आकलन करून जाणून बुजून करावे म्हणजे आपल्याकडून प्रमाद होत नाहीत. क्षमा. क्षमा ही वृत्ती आहे. क्षमाशील हा मूलतः स्वभाव असायला पाहिजे. क्षमा करायची कृती करायची नसते. तशी वेळ आपल्यावर येऊ नये, त्यात आपलाच कमीपणा असतो. क्षमा करायच्या कृतीच्याही पलीकडे आपला सहनशील स्वभाव तयार व्हायला पाहिजे. क्षमा करावी अशी आपल्यात भावनाही निर्माण होता कामा नये. तसे झाल्यास त्याचा अभिमान, खरे म्हणजे दुराभिमान निर्माण होतो. याचा अर्थ क्षमा करायला आपल्यात मान अपमानाची, क्रोधाची भावनाच निर्माण होता कामा नये. आपण या सर्वाच्या अतीत असायला पाहिजे. सत्य. प्रत्यक्ष असलेल्या प्राप्त परिस्थितीला अनुसरून केलेले आचरण, वक्तव्य म्हणजे सत्य होय. सत्य कडू असते. ते पचवायला महाकठीण असते. सत्य म्हणजे असत्याचरण न करणे. सत्य केवळ बोलून भागत नाही, त्याप्रमाणे स्वतः वागावं लागतं. आपल्याला जे माहीत आहे, आपल्याला जे समजले आहे
आपल्याला जे अभिप्रेत आहे ते सर्व जसंच्या तसं दुसऱ्याजवळ व्यक्त करणे म्हणजे सत्याचरण. व्यक्त करण्यामध्ये बोलून, वागून, हालचाल करून किंवा न बोलता, न वागता, देहबोलीने अशा अव्यक्त स्वरूपात सत्य दुसऱ्यापर्यंत पोहोचवणे अपेक्षित आहे. आपल्याला झालेला बोध दुसऱ्याला जसाच्या तसा करून देणे आणि त्याप्रमाणे वर्तणूक ठेवणे म्हणजे सत्याचरण झाले. आपल्या सत्सद विवेक बुद्धीला जे पटेल, रुचेल त्याप्रमाणे वागावे आणि आचरण करावे, ऐकावे जनाचे, करावे मनाचे, हे धोरण अवलंबवावे. कधीही कोणाच्या मताने भारावून जाऊ नये. तुम्ही विचारा किंवा विचारू नका. लोक उपदेश करायला तयारच असतात. आपण जर आपले स्वतःचे ऐकले नाही आणि त्याच्या विरुद्ध आचरण केले तर ते आपल्या मनाला सतत त्रासदायक होत जाते. आयुष्यभर आपण पस्तावत बसतो. नेहमी अंतरात्म्याचा आवाज ऐकावा आणि त्याप्रमाणेच आचरण करावे. आपला स्वाभाविक स्वभाव बाहेर यावा. नकली मुखवटा धारण केलेला चेहरा दाखवून व्यवहार करू नये. हेच व्यवहार वर्तमान काळाशी सुसंगत असावे. भूत आणि भविष्य यांच्या विचारांनी प्रभावित होऊन भारावून जाऊ नये. व्यवहारात संपूर्ण सत्य आचरण करणं अशक्य आहे. त्यामुळे योगशास्त्रानुसार स्वतःच्या पोषण आणि रक्षण यासाठी जे आचरण करावं लागतं ते असत्याचरण नसतं. यास्तव सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात हे शास्त्रवचन लक्षात ठेवावे. सत्य आणि प्रिय तेच बोलावे, आचरावे. या दोन्ही गोष्टी एकाच वेळी सांभाळाव्या लागतात. सत्य परंतु अप्रिय ते बोलू नये, वागू नये. एखाद्याचे दात पुढे आहेत, रंग काळा आहे, हे सत्य त्याला बोलून दाखवू नये. त्याचप्रमाणे प्रिय पण असत्य ते बोलू नये, वागू नये. एखाद्याचे दात पुढे आहेत, रंग काळा आहे, तरीही त्याला प्रिय असे आपले दात कुंदकळ्यासारखे असून आपण गोरे आहात असे सांगू नये. सत्य आणि प्रिय यापैकी एक गोष्ट जरी उपस्थित नसेल तरी मौन पाळावे. याचप्रमाणे हित साधण्यासाठी कटू, सत्य नसलेले बोलावे. युद्धात द्रोणाचार्य अजिंक्य होत आहेत असे पाहून धर्मराजा नरो वा कुंजरो वा अश्वत्थामा गतहा असे सत्य नसलेले बोलला. प्रत्येक जीवास जगण्याचा हक्क आहे, त्यासाठी हे आवश्यक आहे. दमन म्हणजे अनैसर्गिकपणे इच्छा, कामना दाबून ठेवणे, मारणे. अशा अतृप्त कामना संधी मिळताच दुप्पट उफाळून वर येतात आणि मग आपल्या जीवनात प्रमादांची एक मालिका सुरू होते. आपण नेहमी दुःखी राहतो. यापेक्षा आपली इच्छा, वासना सखोल जाणून घ्यावी, तिचे विश्लेषण करावे. योग्य असल्यास आणि शक्य असल्यास तिची पूर्तता करावी किंवा अयोग्य असल्यास तिच्यापासून ज्ञानाने जाणून मनाने वेळीच परावृत्त व्हावे. शमन म्हणजे इच्छा, वासना यांची तृप्ती करणे होय. ही एक अशक्य गोष्ट आहे. देहादी इंद्रियांच्या कामना कधीही पूर्णपणे तृप्त होत नाहीत. त्या नेहमीच आणखी असा पुकारा करत असतात. यास्तव जीवित राहण्यासाठी आवश्यक त्या इच्छा शक्य असतील तर आणि तशा शंभाव्या, परंतु इतर वासना मनातून जाणून, समजून, उमजून दूर कराव्यात. सुखदुःख. देहादी इंद्रियांना जे पाहिजे ते मिळाले की सौख्याची भावना होते. या उलट देहादी इंद्रियांना पाहिजे असलेले मिळाले नाही की दुःखाची भावना होते. वास्तवात सुख आणि दुःख ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोन्हीही सारखीच विष आहेत. सुख दुःख हा आपल्या जीवनाला लागलेला पाठशिवणीचा खेळ आहे. सुख मिळाले की त्यानंतर दुःख हमखास येते. दुःख दूर करायला सौख्याचा आसरा घेतला जातो. तेथेच सर्व घोटाळा होतो. यापेक्षा या दोन्हीमधून सुटका करून घ्यावी. यांच्या अतीत जाऊन आपले जीवन आनंदाने जगावे. उत्पत्ती, लय. वस्तू निर्माण होणे म्हणजे त्यांची उत्पत्ती आणि ती वस्तू नष्ट होणे म्हणजे तिचा लय होणे. संपूर्ण विश्व वर्तुळात फिरत आहे. उत्पत्ती आणि लय ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. बीजामधून झाड तयार होते, त्या झाडाला फळ येते, त्या फळामधून परत बीज येते आणि त्यापासून परत वृक्ष तयार होतो. अशा प्रकारे हे प्रत्येक वस्तूबाबत, प्रत्येक गोष्टीबद्दल अव्याहत सुरू असते. याचा अर्थ उत्पत्ती आणि लय हे भासमान आहे.
चेतना सतत असतेच, ती कधीही उत्पन्न होत नाही किंवा तिचा लय होत नाही. तिचे केवळ रूप बदलते, आकार बदलतो, गुणधर्म बदलतात. आपण आत्मा आहोत हे दिव्य ज्ञान झाले की आपली उत्पत्ती आणि लय यापासून सुटका होते. आपल्याला उत्पत्ती आणि लय याचा भास आपल्या देह भावनेमुळे होत असतो. यास्तव भगवंत श्रींना अध्यात्म योग साधनेने जाणून साक्षात्कारित करून घ्यावे. त्या योगे आत्मज्ञान करून घ्यावे. या योगे देह पतन होताना एक निराळीच घटना घडते. आपण सदा सर्वदा नित्य हरिनामात व्यग्र असावे. देह पतन होताना मुखी हरिनाम असेल तर देह पतन होताना आपल्याला नित्य येते तशीच झोप येते आणि त्यानंतर जाग येते. तेव्हा आपल्याला विस्मय वाटते की आपला देह पुन्हा निरागस बाळ झाला आहे. त्या बालवयात भीती वाटून रडू येते, परंतु यथा कालावधी पुन्हा हरिसेवा सुरू होते. जन्म किंवा मृत्यू ही संकल्पनाच आपल्या जीवनातून लोप पावते. भय अभय. भीती वाटणे म्हणजे भय आणि निर्धास्त असणे म्हणजे अभय. निरागस व्यक्तिमत्वाला भय वाटायचे कारण नसते. आपण कधीही कोणाचे काहीही वाईट करू नये, वाईट चिंतू नये. काये वाचे मने नेहमी स्वच्छ मोकळे असावे. कधीही नकारात्मक विचार करू नये, म्हणजे आपल्याला भीती वाटत नाही. कर नाही त्याला डर नाही, हे पक्के लक्षात ठेवावे. निर्भय जीवन निरोगी असते. धास्ती, भीती, धाक आजाराला निमंत्रण देणारे असतात. अहिंसा. काये वाचे मने कोणालाही न दुखावणे म्हणजे अहिंसा. हिंसा न करणे म्हणजे अहिंसा. योगशास्त्रानुसार काये वाचे मने हिंसा करायची नाही. एखाद्याला ठार मारणे, शारीरिक इजा करणे ही काये हिंसा झाली. एखाद्याला शाब्दिक टोचून लागत बोलणं, मानसिक त्रास होईल असं संभाषण किंवा वर्तणूक करणं ही वाचे हिंसा झाली. कारण वाचे हिंसेमध्ये देहबोली येते. न बोलता रागाने पाय आपटणे आणि त्याद्वारे दुसऱ्याला मानसिक यातना देणे ही वाचे हिंसा आहे. दुसऱ्याबद्दल मनात वाईट विचार आणणे ही मने हिंसा आहे. परिपूर्णपणे काये वाचे मने अहिंसक राहणे हे व्यावहारिकदृष्ट्या अशक्य आहे. आपल्या दिवसभरातील हालचालीत जमिनीवर किंवा हवेत आपण कित्येक जीवजंतू मारत असतो. साधं दह्याचं ताक घुसळले तरी आपल्या हातून हिंसा होते. एवढेच काय तर श्वसन केले तरी हवेतील कितीतरी जीवजंतू आपल्या श्वसनाने मारले जातात. यास्तव योगशास्त्रानुसार जीवाच्या म्हणजे स्वतःच्या पोषणासाठी, रक्षणासाठी करावी लागणारी किंवा केली जात असलेली हिंसा ही धर्मशास्त्र संमत आहे. यास्तव नाठाळाला ताडण केलेच पाहिजे, शत्रूला ठार मारलंच पाहिजे. याचा मतितार्थ असा घ्यायचा आहे की आपल्या मनात हिंसक विचार येता कामा नयेत. मुद्दामून अकारण कोणाची हिंसा करता कामा नये. हिंसा केली गेल्यास त्यासाठी योग्य असे कारण असणे आवश्यक आहे. याचा अर्थ केवळ देहादी इंद्रियांची भोगवासना शमवण्यासाठी गंमत म्हणून, मजा म्हणून काये वाचे मने अशी कोणत्याही प्रकारची हिंसा करता कामा नये. समता. प्रतिकूल किंवा अप्रतिकूल परिस्थिती अशा परस्पर विरुद्ध वेळीही आपण स्थिर, अचल, दृढ राहणे, विचलित न होणे, कोणत्याही एका बाजूला न झुकणे म्हणजे समता. नेहमी समबुद्धी असावी. कोणत्याही बाजूला किंवा टोकाला जाऊ नये. त्यामुळे आपलेच नुकसान होते. आपण सुखदुःखाच्या भोवऱ्यात अडकतो. तुष्टी. सदा सर्वदा संतोषी असणे. कसलाही हव्यास न ठेवता जे मिळाले आहे तेच आपल्यासाठी सर्वथैव योग्य आहे ही भावना ठेवली की आपण नेहमी संतोषी राहतो. या योगे आपले आरोग्य आपोआपच निरोगी राहते. ज्याच्यापेक्षा दुसरे काही उत्तम चांगले असूच शकत नाही असे सुख संतोषामुळे प्राप्त होते. संतोषामुळे प्राप्त होणारी ही सिद्धी आहे. यामुळे साधक सदा आनंदी, उत्साही राहतो. त्याला परमसुख मिळते. जे आपल्याला मिळाले आहे त्यात पूर्ण समाधानी असावे. एका गोष्टीवर विश्वास ठेवावा की आपल्याला आवश्यक तेवढेच नेहमी मिळत असते, त्यापेक्षा जास्त मिळत नाही. तसे मिळवण्याचा प्रयत्न केल्यास ते आपल्याकडे टिकत नाही. त्यापेक्षा प्राप्त कर्माने मिळालेल्यात समाधानी असावे. त्यातच चिर खऱ्या सुखाची गुरुकिल्ली आहे. आपल्याला किती द्यायचे ते परमात्म्याला माहीत असते. तेवढेच आपल्याला मिळत असते.
नेहमी आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असलेल्यांकडे पाहावे, म्हणजे आपल्याकडे भरपूर असल्याचे जाणवते. अशाने आहे त्यात समाधान असल्याची जाणीव होते. या सर्वाचा अर्थ जिद्द बाळगू नये असा चुकीचा घेऊ नये, कारण अशी आणखी हाव असण्याची इच्छा निर्माण झाली नाही तर प्रगती होणार नाही. प्रगतीशिवाय उत्कर्ष साधणार नाही. यासाठी जे मिळाले त्यात असमाधानी न होता समाधानी होऊन आणखी प्रगतीचे समाधान मिळवण्याची इच्छा करावी. त्यासाठी अथक परिश्रम करावे, मेहनतीचे पहाड फोडावे आणि यश मिळवावे. प्रगतीशिवाय उत्कर्ष साधत नाही हे सत्य आहे आणि प्रगतीचे समाधान मिळवण्याची इच्छा जरूर करावी. परंतु एक गोष्ट कटाक्षाने टाळावी, ती म्हणजे स्पर्धेतून मत्सरातून निर्माण होणारी ईर्ष्या, चुकीची महत्त्वाकांक्षा. दुसऱ्याला मिळाले आहे, मला मिळाले नाही, मला मिळाले पाहिजे. दुसऱ्यांना मिळाले नाही तरी चालेल, पण मला मिळालेच पाहिजे. त्यासाठी दुसऱ्याचा बळी गेला तरी चालेल, वगैरे वगैरे. हे आणि असे विचार सर्वथा पूर्ण चुकीचे आहेत. अत्युच्च परमसुख प्राप्त होण्यासाठी सर्वप्रथम जे आहे त्यात पूर्ण समाधानी असावे. आवश्यकता असेल तर आणि तरच आणखी सुख मिळवण्याचा योग्य मार्गाने प्रयत्न करावा. न मिळाल्यास त्याची हाव धरू नये. आपल्या गरजेपेक्षा जास्तीचे प्रयत्न वैयक्तिक स्वार्थाकरिता न करता समाजातील गरजवंतांच्या उपयोगाकरिता करावे. तप म्हणजे उद्दिष्ट साध्य होईपर्यंत साधना करणे. तप याचा अर्थ आहे उष्णता, परंतु योगामध्ये याचा अर्थ इतका संकुचित घ्यायचा नाही. येथे तप याचा अर्थ घ्यायचा आहे ऊर्जा. ऊर्जा म्हणजे ऊब, उत्साह, उष्णता, शक्ती, ताकद, बुद्धी, प्रकाश, तेज इत्यादी सर्व काही. हे सर्व मिळून ऊर्जा होते. तपाचे आचरण करून ऊर्जा मिळवायची आहे. यासाठी आपल्याला साधना करावी लागते. तप अनेक साधना करून केले जाते. तपोचरणाची साधना कोणतीही केली तरी ही साधना करताना 2 गोष्टी पाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पहिली गोष्ट म्हणजे तप करताना चित्त पूर्णपणे त्या साधनेतच तदाकार झाले पाहिजे. तप काये वाचे मने झाले पाहिजे. शारीरिक हालचाल न होण्यासाठी ध्यान लावून बसावे. शांत निचळ एका विशिष्ट आसनात बसावे. तसेच मौन असावे. अत्यावश्यक असेल तरच बोलावे. मनात विचार न येण्यासाठी प्राणायाम करावा. ओम तत्सत्त्वमसी या महामंत्राचा जप करावा. ओंकार करावा. जप किंवा ओंकार करून आपणच केलेला जप किंवा ओंकार मौनात ऐकावा. अशाने मन शांत होईल. तपाचरणाचे वेळी त्या साधने व्यतिरिक्त चित्ताला अन्य कसलेही स्फुरण येता कामा नये. साधनेच्या सुरुवातीच्या काळात अनेक विचार येतात. त्यातील आपल्या आवडीचा एखादा विचार निवडून आपणच त्यावर मुद्दाम विचार करू लागावे, म्हणजे हळूहळू विचार येणे कमी कमी होत जाते. दुसरी गोष्ट म्हणजे तप सातत्याने झाले पाहिजे. यात खंड पडता कामा नये. येथे सातत्य याचा अर्थ फार महत्त्वाचा आहे. सातत्य याचा अर्थ सर्व संग परित्याग करून दूर कोठेतरी जाऊन सदा सर्व काळ तप करणे असा नव्हे, तर संसार, स्वकर्म, स्वधर्म सांभाळून एक ठराविक वेळ नियोजित करून त्यावेळी न विसरता तपाचरण करणे होय. भौतिक कौटुंबिक अडचणी दूर करून त्या नियोजित वेळी तप अनुसरणे हे महत्त्वाचे आहे. याला एकमेव अपवाद असावा, तो म्हणजे प्रकृतीचा. जर प्रकृती साथ देत नसेल तर अघोरीपणे तपाचरण करायचे नाही. अशाने देवाचा कोप होतो वगैरे मनात आणू नये. असे काही होत नसते. शरीर साथ देत नसताना तपाचरण केल्यास कायम करता शारीरिक मानसिक दौर्बल्य येण्याची शक्यता असते. प्रकृती साथ देत नसेल तर तपसाधना प्रकृती चांगली होईपर्यंत बंद ठेवावी. यामुळे तप पूर्ण होण्यासाठी जरा जास्त वेळ लागेल एवढेच. माणूस 2 प्रकारे व्यक्त होत असतो. एक म्हणजे तो दुसऱ्याला पीडा क्लेश देतो किंवा स्वतःला पीडा क्लेश देतो. काही चूक झाली तर तो त्याचे खापर दुसऱ्यावर फोडतो आणि त्याच्यावर सर्व राग काढतो, किंवा तसे करणे शक्य नसेल तर तो स्वतःवर राग काढतो. यामुळे तपाचरणात चित्त एकाग्र व्हावे यासाठी अघोरी उपाय करण्याची घातक प्रथा पडली आहे. चित्त तदाकार होत नसेल तर साधक स्वतःवर अघोरी उपाय करतो. इंद्रियांनी साथ द्यावी म्हणून तो स्वतःला शिक्षा करून घेतो. योगामध्ये असे काही अपेक्षित नाही. उदाहरणार्थ उपवास करणे
एखाद्या विशिष्ट दिवशी ठराविक पदार्थच खायचे आणि अन्य पदार्थ वर्ज्य करायचे अशी पारंपरिक प्रथा आहे. वास्तविक भूक लागणे हे स्वाभाविक आहे, ते संपूर्ण नैसर्गिक आहे. शरीर निरोगी राहावे, शरीरात ताकद राहावी यासाठी शरीराला नियमित आहार देणे आवश्यकच आहे. यासाठी नेहमीच नियमित चौरस आहार घ्यावा. कधी खूप खाऊ नये, भुकेपेक्षा 2 घास कमी जेवावे, भूक कधीही मारू नये. याचप्रमाणे चित्त साधनेत तदाकार व्हावे, चित्तात अन्य विषय येऊ नयेत म्हणून महाअघोरी उपाय केले जातात. एका पायावर उभे राहून तप करतात, सूर्याकडे एकटक पाहत उभे राहतात, काट्यांवर झोपतात, हात वर करून उभे राहतात, स्वतःला कोंडून घेतात, पुरून घेतात, संसारापासून दूर पळून जातात. अशा उपायांनी चित्त एकाग्र तर होत नाहीच, उलट ते दुप्पट उफाळून येते. असे उपाय करू नयेत. पूर्ण नैसर्गिक जीवन जगून तप करता येते आणि ते तसेच करावे. तपासाठी कौटुंबिक व्यवहार सांभाळले जातील असे पाहून कुटुंबातील व्यक्तींच्या सल्ल्याने एक ठराविक वेळ निवडावी. एकदा ही वेळ निवडल्यावर मात्र त्यावेळी कौटुंबिक व्यवहार करू नयेत. त्यानंतर एक ठराविक जागा निवडावी. ही जागा आपल्या घरातील एखादा कोपरा किंवा बाहेरचे एखादे अन्य ठिकाण असावे. उदाहरणार्थ मंदिर, ध्यान मंडप, मठ इत्यादी अशा ठिकाणी त्यावेळी तपाला बसावे. जगाकडे संपूर्ण दुर्लक्ष करून उपासना दृढ चालवावी. या उपासनेची मनाला सवय लागायला सुरुवातीला थोडा उशीर लागतो, परंतु कालांतराने हे साध्य होते. यासाठी तप यश मिळेपर्यंत करावे. पूर्वी 12 वर्ष तपाचा कालावधी मानत असत. याचा अर्थ तप यश मिळेपर्यंत दीर्घकाळ चालूच ठेवायचे असते असा घ्यायचा आहे. मी स्वतः शिबिरांमधून मार्गदर्शन करत असलेल्या काही साधना तपाचरणासाठी सुचवित आहे. योग ऊर्जा करावी, योग प्राणायाम करावा. योग ओंकार साधनांपैकी दररोज कोणती तरी एक साधना बदलती करावी. ओम तत्सत्वम असी या महामंत्राचा वेळ असेल त्याप्रमाणे जप करावा. योग भस्त्रिका करावी. योग कुंडलिनी जागृत करण्याची उपासना करावी. अर्थात साधकांनी आपणहून साधना निवडण्यापेक्षा गुरु मार्गदर्शनाने साधना करून तपाचरण करावे. एका ठराविक वेळी, एका ठराविक गतीने, एका ठराविक ठेक्यात, तालात, एका ठराविक तपोसाधना दररोज नियमाने केल्याने आपल्या अंगी योग ऊर्जा प्रज्वलित होते. जसे उष्णतेमुळे बर्फातील कठीणपणा नष्ट होऊन बर्फाचे पाणी आणि पाण्यातील जडत्व नष्ट होऊन पाण्याची वाफ व्हावी, त्याप्रमाणे आपण भौतिक जगतातील जडत्व विसरून हलके होतो. शरीर तीव्र संवेदनशील होते. उत्कटता वाढत जाते. देहादी इंद्रियांचा प्रादुर्भाव कमी होतो. चित्त आनंदी राहते. चिर आनंद घेण्याकडे प्रवृत्ती होते. एक सहज, सुंदर, सरळ मार्गी जीवन जगण्याची वृत्ती होते. जीवन जसे आहे तसे ते स्वीकारण्याची वृत्ती जोपासली जाते. यामुळे भौतिक देहभोग विसरून आपले मन स्वाध्यायात तदाकार होते. दान, आपल्याकडे असलेले दुसऱ्याला विना मोबदला निरपेक्षपणे देणे म्हणजे दान. दानम भोगाय नाशाय हे सुप्रसिद्ध आहे. आपण समाजात राहतो तेव्हा आपण समाजाचे काही देणे लागतो. ही भावना नेहमी जोपासावी. त्यामुळे दान देण्याची भावना जागृत होते. सामाजिक कार्यही आपल्या या अशा दानामुळेच चालतात. आपल्या मिळकतीतील काही अंश दान देण्यासाठी नेहमी राखून ठेवावा. दानात पुण्यप्राप्ती हा हेतू नसावा. दान नेहमीच निर्हेतुक असावे. एका हाताने दिलेले दान दुसऱ्या हातालाही कळू नये. तसेच आपण दान केले की ते लगेचच विसरून जावे, म्हणजे आपण पुन्हा दान देण्यासाठी उद्युक्त होतो. यश अपयश, आपले उद्दिष्ट प्राप्त होणे म्हणजे यश आणि आपले उद्दिष्ट प्राप्त न होणे म्हणजे अपयश. यश इतरांना माहीत झाले की त्यामुळे कीर्ती प्राप्त होते. दुसऱ्याचे यश सहन न झाल्यास आपल्यात द्वेष, मत्सर, हेवा निर्माण होतो. यास्तव इतरांच्या यशाने स्वतः जिद्द निर्माण करावी की मीही असेच किंवा याहूनही चांगले यश मिळवीन. यशाने हुरळून जाऊ नये. अपयशाने निराश होऊ नये. पुन्हा दुप्पट जोमाने प्रयत्न करावा. प्राणीमात्रांचे भाव विभाव म्हणजे वर सांगितलेले आणि न सांगितलेले भाव जीवनात जे विचारांचे तरंग निर्माण करतात ते.
येथे उदाहरण म्हणून काही भाव विभाव सांगितले आहेत. भगवंत श्री सांगतात की हे सर्व काही तेच आहेत आणि हे त्यांच्यामुळेच निर्माण होत असतात. यास्तव देव दानव असा भेद करू नये. दोन्हीही एकच एक भगवंत श्रीच आहेत. रामातील देव ओळखायला सोपा आहे. त्याच चेतनेतील रावणातील देवही ओळखायला शिकायचे. त्या देहाची वाट चुकली आहे इतकेच. परंतु दोन्हीही ठिकाणी तीच ती एकमेव चेतना आहे. याचप्रमाणे मानव, पशु, पक्षी, वृक्ष, लता, पल्लवी या सर्वांठाई तो एकच एक प्रभू आहे. हरिओम.